मुंबईच्या कोस्टल रोडवर एक अपघात झालेला आहे आणि त्याच संदर्भातली ही बातमी आपण पाहतोय। साऊथ पॉइंट टनेलमध्ये कार उलटून हा अपघात झालेला आहे। कोल्हापूरमध्ये अन्न निरीक्षक असलेले विकास सोनवणे हे कार चालवत होते आणि मंत्रालयामध्ये बैठकीसाठी जात असताना पावसामुळे गाडी घसरल्याची माहिती सध्या समोर येते। मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात झालेला आहे आणि गाडी थेट उलटी झाली आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, गाडीचा स्पीड जास्त होता का? गाडी पूर्णपणे उलटी झाल्याचं दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। नेमका कसा घडलाय अपघात, काही कळलेलं आहे का? नक्की श्रद्धा, ही संपूर्ण घटना आहे ती काल रात्रीची घटना आहे आणि काल रात्रीच या घटनेवरती पोलिसांनी देखील नजर टाकून या संदर्भात सर्व चौकशी आहे ती सुरू केलेली आहे। परंतु कोस्टल रोडवरती हा अपघात झालेला असून कोस्टल रोड साऊथ बॉन्ड टनेलमध्ये कार आहे ती उलटल्याचं चित्र ते पाहायला मिळालं। यामध्ये असणारे कोल्हापूरमध्ये अन्न निरीक्षक विकास सोनवणे आहेत, यांचा जो अपघात आहे तो झालेला आहे। प्रामुख्याने जर पाहिलं तर पावसामुळे रस्ते आहेत ते ओले होतात आणि याच कोस्टल रोडमध्ये जेव्हा आपण शिरकाव करतो त्यामध्ये जर बॅलन्स गेला किंवा मग रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडू शकते, असं देखील प्राथमिक अंदाज आहे तो या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांचा पुढचा जो तपास आहे तो या ठिकाणी सुरू आहे। परंतु अनेक वेळा आपण पाहिलं तर मुंबईमध्ये आल्याच्या नंतर जे बाहेरचे चालक असतात किंवा मग जे बाहेर गाडी चालवणारे असतात त्यांना फारसा मुंबईतल्या रस्त्यांचा अंदाज हा लगेच येत नाही, त्यामुळे देखील हा अपघात होऊ शकतो। त्यामुळे सर्व जी शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। परंतु यामधून आता या अपघातातून त्यांना रुग्णालयामध्ये देखील हलवलेलं आहे, त्यांच्यातून उपचार देखील सुरू आहेत। परंतु मोठी दुर्घटना आहे ती न घडता या ठिकाणी जो अपघात आहे तो घडलेला आहे। या अपघातावरती पोलीस आता संपूर्ण म्हणजे ज्या शक्यता आहेत ज्या वर्तवण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने तपास देखील सुरू आहे। निखिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।